असं का होतं की काही व्यक्तींना शांत सुखी आयुष्य जगण्याऐवजी सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांच्या चक्रात अडकून राहायला आवडतं? तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा मित्रपरिवारात असे काही लोक पाहिले असतील की ज्यांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू असतं, पण तरी ते स्वतःच्या आयुष्यात नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतात. म्हणजे सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक असं काहीतरी वागतात की त्यामुळे वाद निर्माण होतो. आणि यामागे कोणती सायकोलॉजी काम करते हेच आज आपण समजून घेणार आहोत. क्लिनिकल सायकोलॉजीनुसार या मानसिकतेला सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न म्हणजे स्वतःच स्वतःचं नुकसान करण्याची मानसिकता म्हणतात. अशी माणसं हे मुद्दाम करत नाहीत, तर त्यांच्या अंतर्मनामध्ये दडलेली सुप्त भीती अर्थात सबकॉन्शियस फिअर आणि न्यूनगंड याला कारणीभूत असतो. ज्या लोकांचे बालपण सततच्या वादात किंवा तणावात गेलेले असते त्यांच्या मेंदूला शांततेची सवयच नसते. त्यांच्यासाठी तणाव हाच एक कम्फर्ट झोन बनलेला असतो. जेव्हा आयुष्यात सगळं चांगलं घडायला लागतं तेव्हा त्यांचा मेंदू अस्वस्थ होतो आणि आता काहीतरी वाईट घडणार या भीतीने ते स्वतःच नकळतपणे नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायला लागतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अटेन्शन सिकिंग बिहेवियर आणि व्हिक्टिम कार्ड खेळणं. काही लोकांना जेव्हा असं वाटतं की त्यांच्याकडं कोणाचंच लक्ष नाही आहे, तेव्हा सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यासाठी ते स्वतःलाच समस्यांच्या जाळ्यामध्ये झोकून देत असतात. मग यावर उपाय काय? मनाच्या या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्नमधून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सेल्फ अवेअरनेस, म्हणजेच आत्मपरीक्षण. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत आणि शांत सुरू असेल आणि अचानक तुमच्या मनात कोणाशी तरी वाद घालण्याची किंवा परिस्थिती बिघडवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल, तेव्हा क्षणभर स्वतःला थांबवा. स्वतःला अगदी शांतपणे आणि प्रामाणिकपणे विचारा की सध्याची परिस्थिती पाहता आत्ता मी ज्या पद्धतीने रिॲक्ट होतोय खरोखरच तसं वागण्याची काही गरज आहे का? मी आत्ता जे काही डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर करतोय त्यांनी माझं किंवा समोरच्याचं नक्की काय भलं होणार आहे? आणि अशा प्रकारे वागल्याने माझी स्वतःची प्रतिमा किंवा नातं सुधारेल किंवा अजून जास्त बिघडेल? आपण अनेकदा जगाशी लढण्यात आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो, पण कधी स्वतःच्याच मनात चाललेला हा सुखाचा विरोध थांबवण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय का? जेव्हा आपण स्वतःला हे रोखठोक प्रश्न विचारून आपल्या धारणांचं आत्मपरीक्षण करायला शिकतो तेव्हाच आयुष्यात खरी क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता येते. व्हिडिओ आवडला ना? मग शेअर करा अशा व्यक्तींना जे स्वतःहून त्यांचं आयुष्य कॉम्प्लिकेटेड करत असतात. धन्यवाद.